नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, यापूर्वी मी भेंडीची चटणी, भेंडीचा रायता पासून भेंडीच्या वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या आहेत. आज मी एअर फ्रायर मधील भेंडीची भजी झटपट कशी करायची ते दाखवणार आहे. यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. भेंडी शक्यतो कोवळी असावी. भेंडीचे मागचे पुढचे टोक कापून काढायचे. मंडळी, यापूर्वी मी भेंडीचे अनेक प्रकार दाखवले आहेत. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता 1 वाटी बेसन चाळून घ्यायचे. डाळीचे पीठ चाळून घेतल्याने पीठ भिजवताना गुठळ्या होत नाहीत. मंडळी, भेंडीच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच पाचन क्रिया सुधारून वजनही कमी होण्यास मदत होते. आता या बेसन पिठात पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे लाल तिखट घालायचे, 1 चमचा भाजलेली धने जिरे पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचे. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे. हे भजीचे बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही भिजवायचे नाही, सरसरीत भिजवायचे. मंडळी, तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये लसणाची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा या दोन्हीपैकी एक घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. मंडळी, भेंडीतील व्हिटॅमिन के आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच भेंडीतील व्हिटॅमिन ए आणि सी मुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. आता हे बेसन छान मिक्स करून झाले आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. आता या पिठामध्ये उभ्या चिरलेल्या अख्ख्या भेंड्या घालायच्या. आता या पिठामध्ये ह्या भेंड्या घोळवून घ्यायच्या. मंडळी, ह्या घोळवलेल्या भेंड्या गरम तेलात घालूनही तळून घेऊ शकतो. मंडळी, भेंडी घोळवून घेण्यापूर्वी एअर फ्रायर 200 डिग्रीवर 7 ते 8 मिनिट प्रीहीट करून घ्यायचे. आता एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये बेसन पिठात घोळवून घेतलेली भेंडी एक एक करून ठेवून घ्यायची. अशा प्रकारे एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये सर्व भेंडी ठेवून झाल्यावर हे भांडे एअर फ्रायर मध्ये 200 डिग्रीवर 12 ते 15 मिनिट ठेवायचे. 5 ते 7 मिनिट भेंडी भजी भाजल्यावर त्यावर 1 चमचा तेल घालून पुन्हा 5 ते 7 मिनिट 180 डिग्रीवर बेक होण्यास ठेवावे. एकूण 15 मिनिटाचा टायमिंग लावायचा. गरमागरम खमंग कुरकुरीत भेंडी भजी तयार आहेत. पहा मंडळी, भेंडीची भजी कशी खमंग कुरकुरीत झाली आहेत. ही भेंडीची भजी चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यास छान लागतात. धन्यवाद.